हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी एकदम गावरान पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढीच आपण हिरवा वाटाणा ताजा आणि बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे. मस्त चमचमीत आणि एकदम छान अशी बनलेली आहे. झटपट अशी बनते, तर नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता या पद्धतीने सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी हिरवा ताजा वाटाणा घेतलेला आहे 1 वाटी. त्यासाठी मी इथे एक मिडियम साईजचा बटाटा पण छान असा स्वच्छ धुवून कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे. वाटाणा पण मी आता स्वच्छ धुवून घेते, पाणी घातलेलं आहे. भाजी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम इथे वाटाणा पाण्यातून धुवून चांगला मी इथे भाजून घेणार आहे. म्हणजे वाटाणा शिजायला वेळ लागत नाही, भाजल्यामुळे भाजीला चव पण छान लागते. सर्वप्रथम भाजी बनवायच्या आधी असं भाजून घ्यायचं, छान टेस्ट लागते. डाग पडेपर्यंत छान असा मी वाटाणा भाजून घेतलेला आहे. मी काढून घेते. आता भाजी बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे जिरे, थोडेसे इथे मोहरी घालून घेते. हे छान असं फुललेलं आहे. आता यामध्ये कांदा घालून घेऊया. इथे बघा, इथे मोठा कांदा आहे, मी कट करून घेतलेला आहे बारीक. तो मी यामध्ये घालून घेते आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय, सगळा कांदा मी यामध्ये घातलेला आहे आणि कांदा मी चांगला परतून घेते. सतत हलवत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. हलक्याशा आपल्याला इथे सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा. इथे बघू शकता, या पद्धतीने मी कांदा परतून घेते बघा. आपण जास्त नाही, कमी साहित्यात पण एकदम चविष्ट अशी भाजी बनवणार आहे. कांदा चांगला परतलेला आहे. त्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण घालून छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा टोमॅटो आपला चांगला मऊ झालेला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट मी घालून घेते, मिक्स करून घेते. थोडेसे इथे मी धनेपूड पण घालते, जास्त मसाले नाही घालणार. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी घातलेली आहे यामध्ये. हे मिक्स करून घ्यायचं. हे छान असं परतून घेतलेलं आहे मसाले. आता यामध्ये भाजलेला आपण इथे वाटाणा आणि बटाटा पण घालवायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. इथे मी सुरुवातीला वाटाणा घालते, पाणी नितळून मी बटाटा पण घालते. इथे आपण सुरुवातीला असं वाटाणा भाजून घेतलेला आहे, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मी यामध्ये वाटाणा आणि बटाटा पण घालून छान परतून घेते. इथे बघू शकता, हे छान घातलेलं आहे. मी परतून घेते मसाल्यासोबत, म्हणजे भाजी याच्यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर उतरतो आणि भाजी छान चव लागते. इथे बघू शकताय, हे छान असं मी यामध्ये परतून घेते या पद्धतीने. इथे बघू शकताय 2-3 मिनटं हे परतून घ्यायचं. आणि तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ किंवा तुम्हाला जास्त पातळ बनवायची असेल तर पाणी त्या अंदाजाने तुम्ही घालून घ्या. इथे मी बघा, हे छान असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशी मी रस्सा भाजी याची बनवणार आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या. इथे बघू शकताय, एकदम गावरान पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवतोय. तुम्हाला झटपट अशी भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने बनवा, छान होते बघा. मी ते पाणी घालते अंदाजने, तुमच्या अंदाजाने पाणी घाला. मी पाणी अजून थोडंसं यामध्ये घातलेलं आहे. यामध्ये थोडंसं चवीनुसार मी मीठ घालून घेते. छान उकळी यायला लागलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालते. तुमच्या अंदाजाने घाला आणि झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेते. इथे बघू शकताय, 7 ते 8 मिनटं भाजी मी छान शिजवून घेतलेली आहे. आपण चेक करूया शिजलं आहे का ते. इथे बघा, या पद्धतीने आपला वाटाणा पण छान शिजलेला आहे, बटाटा पण चांगला शिजलेला आहे. छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. एकदम रसरशीत अशी मस्त छान भाजी तयार झालेली आहे. बघू शकताय, छान तरी पण आलेली आहे. यावर थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते. ही भाजी गरम गरम भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर छान लागते. मस्त भाजी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. भाजी आपली तयार झालेली आहे. इथे बघू शकताय, आपली छान मस्त एकदम चमचमीत आणि साध्या सोप्या पद्धतीने छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे. वाटाणा बटाटा रस्सा भाजी मस्त आणि चविष्ट बनते बघा. नक्की या पद्धतीने करून बघा, छान होते चवीला. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.